नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज आले झी नाट्य गौरव पुरस्कारामध्ये आणि माझ्यासोबत आता चांदणी राते मधली चांदणी आहे आणि माझी ती खूप मोठी फॅन आहे. मी तिची. हाय, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. सध्या तुझं चांदणी राहते जे सुरू आहे ना, मी खरंच इन्स्टावरती जेव्हा रील बघितली होती फर्स्ट टाइम, असं हे नाटक बघायला जायचं आता मला फक्त तुझ्यासाठी. मग आलीस का? अरे या कामामध्ये कुठे मिळतंय, म्हणून मी आता वाट बघते कधी एकदा दिवस फ्री मिळते त्या दिवशी तुझं नाटक असेल ते. मला वाटतं जे नाटक करतात ना त्यांना नाटक बघायचा वेळ मिळत नाही. मलाही हीच खंत वाटते की हे नाटक बघायचं राहिले, ते नाटक नेमका आपला प्रयोग आणि त्यांचा प्रयोग एकाच दिवशी येतो. पण तू जे ग्रेसफुली मांडतेस, जे असं असं पकडतेस वगैरे, मला खरंच आवडतं. कशी काय करू शकतेस तू एवढं चांगलं? तुला एखादा स्कर्ट दिला घालाल तर तूही अशीच चालशील. असं धरलं नाही तर पायात येतो ग. नाही, एकदम ग्रेस मध्ये तूच करू शकतेस. थँक्यू. सध्या तुझं नाटकावरचं प्रेम कळतंय. तू एका वेळी वेगवेगळ्या भाषांमध्ये नाटक सादर करतेस आणि तुझं ते प्रेम आहे असं दिसतंय ते स्टेजवरती तू परफॉर्म करताना. तुझ्या ऍक्टिंग मधून, तुझ्या हावभावामधून, तुझ्या बोलण्यातून कळतं. सो तुझं पहिलं नाटक कुठलं होतं किंवा तुझं नाटकावरचं प्रेम कुठून सुरुवात झाली? माझं पहिलं व्यावसायिक नाटक गुजरातीमध्ये होतं. एक अनोखी ओळखाण असं त्या नाटकाचं नाव होतं. मी एका ओपन स्पर्धेत एक नाटक केलं होतं ज्याचे परीक्षक होते नौशील मेहता म्हणून. ते गुजरातीतले बरेच मोठे लेखक आहेत आणि त्यांनी मला त्या स्पर्धेत पाहिलं आणि त्यांनी मला त्यांच्या एका नाटकासाठी विचारलं आणि तिथून पुढे मी ते नाटक केलं. त्याचे मी बरेच 200-300 प्रयोग केले आणि ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं. आणि हे तुझं नाटक, त्या ऍक्च्युली नाटकामुळे आता आम्हाला तू अशी दिसतेस छान छान ह्याच्यामध्ये, काय म्हणतात, पात्रांमध्ये आणि वेगवेगळ्या हावभावातून. जर मी तुला म्हणाले की नाटक एका शब्दामध्ये मांडतं, कसे मांडू शकतेस? मला वाटतं जादू. या पलीकडे दुसरा शब्द नाहीये. कारण नाटक हे एकमेव असं माध्यम आहे जिथे एखादा नट मंचावर येतो आणि प्रेक्षकांकडे बघून असं म्हणतो की हा माझा रंगमहाल, आणि प्रेक्षकांचा विश्वास बसतो की हा रंगमहाल आहे, त्या स्टेजवर काहीही नसलं तरी सुद्धा. तर हे दोन्ही कडून या माध्यमावरचं प्रेम आहे, नटांकडनं प्रेक्षकांकडे आणि प्रेक्षकांचंही या माध्यमावर. आणि एका चौकटीत मोजता येईल अशा जागेत जवळपास वेगळं जग तयार करणं, मग ते बदलून एक पूर्ण वेगळं जग तयार करणं आणि त्यात एक खेळ मांडणं, हे सगळं मला जादूईच वाटतं. हो काय, ते जादूच आहे. आणि आपण जेव्हा बघतो ना, जेव्हा ब्लॅकआउट होतो आणि पुन्हा दुसरा एक सेट उभा राहतो आणि पुन्हा ते वेगळ्या कॉस्ट्युम मध्ये तुम्ही लोक उभे राहतात, त्यामुळे खूप भारी वाटतं ते बघताना. आता जर नाटकामध्ये तू काम करतेस आणि काहीतरी किस्से होतातच फनी, काही इमोशनल, किंवा असं एक सीन येतो की अरे आपण डायलॉग असं सहज बोलून जातो पण तो नंतर आपण क्लिक होतो, हा किती छान घेतलाय आपण, किंवा एकदम आपल्याच भावतो. असं कुठला एक आहे का किस्सा? मला असं वाटतं की बऱ्याचदा ना माझं आणि जितूचं जे नाटक होतं 2 स्पेशल, ज्याचे आम्ही एक 250 प्रयोग केले, त्यातल्या बऱ्याच प्रयोगांना असं व्हायचं की मला हे समजावून नाही सांगतायत, काहीतरी सूर लागतो किंवा काहीतरी एक कनेक्शन होतं आणि सगळ्या वाक्यांचे गर्भित अर्थ आपोआप बाहेर यायला लागतात. एकेका प्रयोगात असं होतं. तर मला असं आठवतं की त्या नाटकाच्या शेवटाला ती 2 पात्र एकमेकांना एक मिठी मारतात आणि मग निरोप घेतात एकमेकांचा. तर मला असं प्रकर्षाने आठवत आहे की ज्या प्रयोगांमध्ये असं काहीतरी घडलेलं असायचं ना, त्या प्रयोगात त्याला शेवटची मारलेली मिठी ही वेगळी असायची. कारण जितू हा माझा एक चांगला मित्रच नाही, तर तो एक खूप खूप चांगला नट आहे आणि एक खूप चांगला सहकलाकार सुद्धा आहे. एक खूप गिविंग सहकलाकार आहे. म्हणजे आम्ही दोघंच त्या नाटकात होतो, तिसरं एक पात्र होतं, पण बहुतांश आमच्या दोघांचं ते नाटक होतं. आणि अशा परिस्थितीत स्वतःकडे सगळं काही खेचून घेणे ही खूप खूप लोकांची टेंडन्सी असू शकते, पण जितू तसा नाहीये. जितू हा खूप समोरच्याला देणारा नट आहे. आणि मला खूप भारी वाटायचं जेव्हा असा प्रयोग रंगलेला असायचा ना, की जेव्हा ती अशी एका मित्राला मारलेली मिठी वाटायची की आज आपण चांगला प्रयोग केला, एका सहकलाकाराला मारलेली मिठी असायची. तर हा एक किस्सा म्हणावा किंवा ही एक आठवण मला आत्ता प्रकर्षाने आली. किती भारी आहे. म्हणजे ते फ्रेंड मधून जे आपण करून जातो, एक छान प्रयोग घडतो आणि त्याच्यानंतर ते सुख असतं आणि ते तुम्ही नंतर प्रेक्षकांना थँक्यू किंवा असं धन्यवाद तुम्ही आला ते म्हणतात, इथे सफल होतं सगळं. आज तू आलीस इथे, तू तुझं नाटकही घेऊन आलीस आणि सोबत दुसऱ्यांचे जे अवॉर्ड्स मिळणार ते पण बघायला आलीस. तुझ्या नाटका व्यतिरिक्त जर तुला कोणाला सपोर्ट करायचं असेल तर कोणाला करशील? अनायसे असं झालंय की माझ्या नाटकातला जो माझा सहकलाकार आहे सुव्रत जोशी, त्याचं एक व्यावसायिक नाटक सुद्धा आहे, ज्यात
सखी आहे. सखी माझी खूप लहानपणीची मैत्रीण आहे आणि माझी खूप लाडकी अभिनेत्री आहे. तर माझ्या नाटकाच्या व्यतिरिक्त मी वरवरचे वधूवर या नाटकाला फुल सपोर्ट करते. येस. मी आल्यापासून हे तुझ्या जरा सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेलं आहे. तर तसं प्रिपेअर होऊन आलेलीस की फक्त आता घेतलंय, सोडून घेतलंय? नाही ग, मी काहीच तयारी केली नाहीये. अनायसे असं झालं की माझ्याकडे या रंगाचं ब्लाऊज सापडलं म्हणून ही साडी निघाली. त्याला फॉलही नाहीये. अरे बापरे. मी लखनौला एक शूट करायला गेले होते, तेव्हा मी एका कुठल्या तरी अशाच दुकानात ही साडी कोणाला तरी नाही, मॅनेक्विनला नेसवलेली पाहिली. मला रंग खूप आवडला म्हणून मी आत जाऊन लिटरली त्यांना काढायला लावली ती साडी आणि मी विकत घेतली. तेव्हापासून ती कपाटातच आहे. आणि आज मला असं वाटलं की ही नेसावी आणि मला असं ब्लाऊज दिसलं. तर माझं झालं की अरे वा, एकदा बघूया करून मॅच. तर ते जवळपास यासाठी विकत घेतल्यासारखं झालंय. तर असंच मी हाताला लागलं ते सगळं घालून आले. एकदम भारी वाटतं, पण काही जुळवलेलं वाटत नाहीये. असं वाटतं प्रॉपर तू रेडी होऊन आलेली आहेस किंवा असं फॅशन डिझायनरनी तुला सांगितलं बा हे तुला हे घालायचं, तू घातलंय. हेच करतो आम्ही नाटकात. आतमध्ये काय डायलॉग्स 4 गिळले आहेत, एखादी एंट्री चुकली आहे, बाहेर प्रेक्षकांना काही कळू देत नाही. आणि ते ऍक्च्युली जादू आहे तुमच्याकडे सगळ्यांकडे. जर आत्ताचं रिसेंट तुझं कुठलं नाटक आवडतंय? मी खरं अगदी प्रामाणिकपणे सांगावं तर खूप नाटकं पाहू शकत नाहीये, कारण माझीच आत्ता 4-5 नाटकं सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक विकेंडला माझेच प्रयोग असतात. पण मी वरवरचे वधूवर पाहिलं आणि मला खूप आवडलं. खूप धमाल नाटक आहे, खूप मजा आली मला. आणि आत्ता मी एक प्रवेश पाहायला शिकायला गेलो एकचा आणि मला खूप मजा आली. प्रशांत दामले यांची सगळीच नाटकं कमालच असतात. तर ते मला आता बघायला आवडेल. येस, नक्की बघ. तुझ्यात काय म्हणतात स्केड्यूल मधून वेळ काढून नक्की बघायला मिळू दे. फक्त आता मला शेवटचं एक विचारायचंय की तुझा एखादा फेवरेट डायलॉग नाटकामधला कुठला आहे? अरे बापरे, फेवरेट डायलॉग नाटकातला असं नाही ग सांगतायत. किंवा असं एखादा डायलॉग जो तुला आवडतो किंवा असं म्हणतो ना हा हे छान आहे. मला डायलॉग पेक्षा ना माझी 2 स्पेशल मधली एंट्री खूप आवडायची. एक तर माझं खूप आवडतं गाणं टेप रेकॉर्डरवर चालू असायचं, लग जा गले. आणि ते गाणं नुकतंच सुरू झालेलं असायचं, एक माहोल तयार व्हायचा आणि मी अशी दारातनं एंटर करायची. तर मला खूप मजा वाटायची. मला असं वाटायचं की हे मला बघताना पण खूप मजा आली असती. डायलॉग नव्हता, फक्त आम्ही एकमेकांकडे बघतो आणि स्तब्ध होतो, कारण अर्थातच काहीतरी हिस्ट्री आहे आम्हा दोघांना. तर ते कसं खूप लोडेड आणि खूप मस्त एंट्री होती. मला खूप मजा वाटायची. ते बघायला आता मला आवडेल. कधी लागला तर नक्की येईल मी. जाता जाता तू नवीन जे कलाकार आहे जे येत आहेत आणि त्यांना तर ह्या नाटकामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे आणि त्यांना काय तू सांगू शकतेस किंवा तुझ्या लाईफ मधला एखादा अनुभव आणि तुला त्यांना सांगायचा आहे तो तू या माध्यमातून सांग. काय सांगावं, मला असं वाटतं की आता जी पिढी येऊ घातली आहे आणि पिढी म्हणजे आता मला असं खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय. माझे सगळे मित्रमैत्रिणीच आहेत. खूप तयारीचे, खूप समजूतदार नट आहेत. नाटक हे माध्यम मुळात निवडणं ही एक खूप कमालीची गोष्ट आहे. मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा माध्यमच खूप कमी होते. आता प्लॅटफॉर्म्स म्हणायला जावं तर त्याची संख्या खूप आहे, चॅनल्सची संख्या खूप आहे, अर्थार्जन ह्यातून खूप व्यवस्थित होऊ शकतं. असं असताना सुद्धा नाटक या माध्यमाकडे वळणं, मग ते प्रायोगिक असो व्यावसायिक असो, ही कौतुकाचीच गोष्ट आहे. तर तसा जर निर्णय कोणी घेत असेल तर त्यांचं स्वागत आहे. आणि मला कुठल्याही प्रकारचा उपदेश किंवा सल्ला देण्यापेक्षा स्वागत करावंसं वाटतं. आणि काहीही मदत लागली, काहीही लागलं तर आम्ही सगळे आहोत एवढंच सांगावंसं वाटतं. थँक्यू.